हे काबुली चणे मी आता रात्री भिजत ठेवते. आता आपल्याला सकाळी त्याची भाजी बनवायची आहे. आज काबुली चण्याची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी रात्रभर हे काबुली चणे भिजत ठेवले होते. आता हे कुकरमध्ये मी शिजायला ठेवते. 2-3 शिट्ट्या आपण ठेवले आता. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकू. एक मोठी विलायची, तेजपत्ता आणि खडे मसाले, 2-3 लवंगा, दालचिनी आणि थोडंसं मीठ. आता हे 3 शिट्ट्या होऊ देते. दालचिनी आणि लवंग टाकली त्याने छान टेस्ट येऊन जाते. त्यासाठी आता मी शिजतानाच टाकून देते त्याच्यामध्ये. आता मसाला तयार करून घेते. हे बघा आपण काबुली चण्याचं शिजवून घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण हे तेजपत्ता आणि एक विलायची टाकली ते काढून घेऊ. हे कांदा घेतलेला आहे मी. आता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आपलं आता आपण त्याच्यामध्ये काय टाकू, जिरे टाकूया. जिरे पण असे छान आपली लालसर रंग आला की आता आपण कांद्याची जी पेस्ट केली आहे आपण ती त्याच्यामध्ये टाकूया आणि तिला चांगलंसं त्याचा सगळा कच्चापणा जाईल असं नंतर परतून घेऊ. छान लाल रंग येतो मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्यामध्ये कांद्याची टमाटर, लसूण, आलं आणि हे काबुली चणे आपण आता मिक्सरमधून बारीक करू. कांद्याला आपल्याला लालसर रंग आला आहे. बघा किती छान परतला गेला आहे हा कांदा. आता आपण त्याच्यामध्ये टमाटरची जी प्युरी केली आहे त्याच्यात टाकूया. टमाटर आणि थोडीशी वाटाणे आणि लसूण, अद्रक आपण मिक्सरमधून बारीक केलं आहे. आता ते आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊ. त्याला पण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला चांगल्यापैकी फ्राय करायचं. आपला छानपैकी मसाला फ्राय झाला आहे. आता त्याला तेल पण सुटलं. हे बघा किती सुंदर फ्राय झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. लाल काश्मीरी मिरची टाकते आहे, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि ही कस्तुरी मेथी. आता हे पण छानपैकी फ्राय करून घ्यायचं. हे बघा खूप सुंदर रंग आलेला आहे. खूप छान भाजी झाली आहे. चांगले मसाले फ्राय होते जे. तर आपला मसाला आता छानपैकी फ्राय झाला आहे. आता हे जे आपण काबुली चणे शिजवून ठेवले होते कुकरमध्ये 2 शिट्ट्या दिल्या होत्या. आता ते आपण टाकूया. एकदम हॉटेलसारखी भाजी झालेली आहे. हे बघा खूप सुंदर झाली आहे. आता त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. तोपर्यंत मी आता हिरवी मिरची आणि तूप टाकून एक तडका मारून घेते आहे. थोडंसं तूप टाकले. आता आपण तूप टाकले त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया. हे बघा आपली भाजी पण छानपैकी उकळली गेली आहे. बघा खूप सुंदर झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सुंदर झाली आहे. एकदम हॉटेलसारखी. आता इकडे आपलं तूप गरम झालं आहे. त्याच्यामध्ये 2-3 हिरवी मिरची टाकते. आपली हिरवी मिरची चांगलीपैकी फ्राय झाली आहे. त्याला छानपैकी असं हे बघा. आता आपण तडका देऊ रुपाचा.
तर हॉटेलसारखी आपली भाजी झाली आहे. सुंदर. हे बघा, झाली आपली भाजी तयार. खूप सुंदर झालेली आहे. अप्रतिम. तुम्ही पण नक्की करून बघा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.